नागपूरमधून नागपूरच्या सालेकसा इथं स्ट्रॉंग रूम मध्ये अधिकारी शिरल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर सालेकसा तालुका कार्यालयासमोरच गोंधळ उडाला। नायब तहसीलदार किंवा अन्य कोणी अधिकारी स्ट्रॉंग रूम मध्ये विना परवानगी शिरल्याचा आरोप करण्यात आला। काल मतदान झाल्यानंतर 17 ईव्हीएम मशीन्स स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या। त्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही तर नियम पाळले जात नसल्याचा आरोपही केला जातोय। सालेकसा मध्ये हा सगळा गोंधळ उडालेला आहे। स्ट्रॉंग रूम मध्ये अधिकारी शिरल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला। पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवली गेलेली नाहीये, त्याचप्रमाणे नियम पाळले जात नसल्याचा आरोप देखील करण्यात येतो आहे। काल मतदान झाल्यानंतर 17 ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या। यानंतरची बातमी मालेगावमधून। मालेगाव अत्याचाराच्या घटनेनं पुन्हा हादरले। गिरणा धरण परिसरात एका 14 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार झालेत। अत्याचार करणाऱ्या 54 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे। आठवड्यात हा 5वा प्रकार झाल्यानंतर शहरात पुन्हा संतापाचं वातावरण आहे। गिरणा धरण परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झालेले आहेत। अत्याचार करणाऱ्या 54 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून। निलेश, काय अधिक माहिती, काय नेमकं घडलं? नक्कीच हेमाली, आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये डोंगराळीची जी घटना घडली होती त्यानंतर मालेगाव जे आहे ते संपूर्णतः हादरून गेलं होतं आणि त्यानंतर लैंगिक अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने वाढताना दिसत आहेत। काल देखील मालेगाव शहरात अशाच प्रकारची घटना जी ती समोर आली। एक 13 वर्षीय मुलगी जी ती शाळेत जात असताना एक 54 वर्षीय नराधमाने तिला मोटरसायकलवर बसून गिरणा धरण परिसरात घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप जो तो करण्यात आलाय। याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी आता संबंधित नराधमाला अटक करून आता पुढील तपास सुरू केला। आपण जर पाहिलं एमएल तर या संपूर्ण घटनेने मालेगाव शहर जे पुन्हा एकदा पीडित मुलींच्या अत्याचारांनी हादरून गेला। हेमाली, धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।